हाय हॅलो सगळ्यांना, मी अंजली. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागतच आहे. आणि तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की मी पाईप क्लीनरपासून आता काय काय नक्की बनवलेलं आहे, आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल. खूप काही आहे या व्हिडिओमध्ये, आणि नक्की नवीन असेल तर चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला तुम्हाला दाखवते की मी तुम्हाला काय दाखवते. तर हे मला एक गिफ्ट भेटलं होतं की जे मी अनबॉक्स करत होते. नक्की काय काय भेटले तुमच्यासोबत नक्की शेअर करावं म्हटलं, म्हणून हे मी तुम्हाला दाखवते. आणि हे गिफ्ट कसं भेटलं, काय भेटलं, कुठून भेटलं याची देखील मी तुम्हाला प्रोसेस नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. खूप छान क्वालिटीचं होतं. चहाचं भांडं होतं, तुम्ही बघू शकता. 2 कढया होत्या. एवढी छान क्वालिटी होती, नॉनस्टिक, आणि खूप जास्तीची जाड आहेत ही सगळी भांडी. एक पॅन आहे ऑमलेट वगैरे बनवण्यासाठी, आणि हा ढोशाचा तवा आहे. खूप सुंदर क्वालिटीची भरपूर असा सेट होता मोठा. आणि 2 कढया आहे, म्हणजे 5 टोटल भांडी, आणि त्याच्यावरती प्लस काचचं जे आपलं हे असतं, काय म्हणतात ते, ढक्कन, ते पण होतं. आणि प्लस त्याच्यासोबत आपल्याला स्पून पण दिले होते, चमचे दिले होते 2-3. खूप छान. मी तर खूप खुश झाले. पण मी आता सध्या हे वापरायला नाही काढणार. माझ्याकडे ऑलरेडी भरपूर सगळी भांडी आहेत, आणि मी असंच अनबॉक्स करून ठेवणार आहे. म्हटलं की बघूया, फ्युचरमध्ये आपल्याला लागणारच आहेत भांडी. आत्ता सध्या जागा कमी आणि बाकीच्या पण गोष्टीची खूप जास्त म्हणजे हे आहे, तर म्हटलं की आत्ता सध्या नकोच वापरायला. मग ह्याला मी परत रिटर्न आहे तसंच व्यवस्थित असं पॅक करून ठेवते. मी बघत होते ते प्लास्टिक कसे आहेत, म्हणजे प्लास्टिकमधूनच होते ते, म्हणजे आहे ते पळी वगैरे, पण ते होतं व्यवस्थित होतं, असं नाही आहे. क्वालिटी एवढी सुंदर होती, आणि मला असं वाटलंही नाही की कोणी गिफ्टमध्ये एवढ्या छान वस्तू देखील देतात, पण येस देतात. खूप छान क्वालिटीचं. आणि यांच्याकडनं मला ह्याच्या आधीही गिफ्ट भेटलेले, तेही खूप छान छान क्वालिटीचे आहेत. तर त्यामुळंच मी त्यांच्या इथे जॉईन झालेली आहे. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता ब्लाऊज. तर मी किती ब्लाऊज कंप्लीट केले तुम्हाला दाखवते. तर हे 2-3 ब्लाऊज एकाच कस्टमरचे होते. त्यांच्या मुलीचा बड्डे होता, त्यासाठी मला द्यायचं होतं. हा बोटनेक ब्लाऊज आहे, आणि 2 पार्टीवर साडीवरचे ब्लाऊज होते. तर एका ब्लाऊजला ना पूर्ण बॅक आणि फ्रंटची डिझाईन दिली होती, पण ती ना एवढी म्हणजे खालीवरती होती की ते त्यांचं मेजरमेंटच बसत नव्हतं. हा ब्लाऊजचं तुम्हाला सांगते. आणि खूप विरळ विरळ ती डिझाईन दिली, आणि त्याची साडी एवढी म्हणजे जास्त हेवीतली होती. तर त्याला ना मी एक छान अशी लेस आणली, तुम्हाला पुढे दाखवते. खूप सुंदर असा मला तो मार्केटमध्ये मी गेले आणि मला तो भेटला. आणि शेड बघा ना, एक एक्झॅक्टली मॅचिंगचा आहे. तर मी असे शेड उचलून आणते वेगवेगळे, कारण आजकाल जास्त लाईट शेड ट्रेंडमध्ये आहेत. त्यानंतर येऊया आपल्या पाईप क्लिनरच्या कामाकडे. तुम्ही बघू शकता एवढ्या सगळ्या पाकळ्या बनवल्या. तर ह्याचं मी लोटसचं लटकन बनवले. ॲक्च्युली ते ह्या व्हिडिओमध्ये मी शूट नाही केलेलं, तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला लागेल की त्या पाकळ्यांपासून मी कसं लोटस लटकन तयार केले. आणि हे पण एक वेगळ्या प्रकारचं लटकन आहे, जे आपण तोरण म्हणतो दाराला वगैरे लावायचं ते. तर अशा प्रकारे मी सगळ्यात पहिलं त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या तयार करून घेते. तर ह्यात सांगायची गोष्ट अशी आहे की प्रत्येक लोटसची किंवा हे जे फुलं आहे ह्याचं म्हणजे वेगवेगळे फुलं आहेत, वेगवेगळ्या पाकळ्या आहेत, एकसारख्या पाकळ्या प्रत्येकाच्या नाही आहेत. तर ही मी जे आता पुढे लटकन बनवले त्याच्या पाकळ्या आहेत, आणि त्याच्यावरती परत त्याच्या खालचं जे पान आहे ते देखील वेगळं आहे. तुम्ही बघू शकता केवढं सुंदर असं झालं होतं हे लटकन. आणि यस, सांगायची गोष्ट म्हणजे मला याच्या लगेचच मी जसा ग्रुपवरती हा व्हिडिओ पोस्ट केला, मला याच्या 2 ऑर्डर रिसीव झाल्या. तर मी खरंच खूप खुश आहे. सुरुवात केली आणि खूप छान छान ऑर्डर यायला लागल्या. आणि तुम्हाला सांगते, हे लोटसचे जे कमळ आहेत म्हणजे जे बनवले आहेत आसन, ह्याचा मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, आणि त्यानंतर मला सेम लोटसच्या 3 ऑर्डर रिसीव झाल्या. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आणि चॅनल